दोन्ही संघाच्या कर्णधार समोर टॉस केला गेला आणि रवन 11 आवडखेड या संघानं टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे. रवन 11 आवडखेड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडीशी आपापसात चर्चा केली जाते. नक्कीच इथे मात्र थोडीशी ग्राउंडची साफसफाई खेळपट्टीची साफसफाई होते. त्यानंतर लगेच आपल्याला हा सामना देखील पाहायला मिळेल. दोन ऑफिसर सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायची आहे. वैतरण 11 या संघाची हा खूप महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी क्वालिफायर सामना आहे. जो संघ जिंकतोय तो संघ नक्कीच बक्षीस पात्र ठरतोय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ बक्षीस पात्र ठरला जाईल अजून सध्या प्रश्नचिन्ह उभा आहे समोर. कारण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नक्कीच या दोन्ही संघाने चांगलेच खेळ करून दाखवले. परंतु आता इथे शेवटचा सामना राहिला आहे तो म्हणजे क्वालिफायरचा. इथे दोन्ही संघ मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. बघूया दोन्ही संघ बल्लाडी संघ आहे. दोन्ही संघाकडे चांगले फटकेबाजी गोलंदाजी देखील आणि फिल्डिंग देखील चांगलीच आहे दोन्ही संघाची. परंतु कोणत्या ना कोणत्या एका संघाला हरावंच लागतोय. परंतु इथे कोणता संघ हरला जाईल आणि कोणता संघ जिंकला जाईल सध्या तरी प्रश्नचिन्ह उभा आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. शांताराम आणि संतोष. सध्या तरी या नो स्ट्राईकला आपण पाहू शकाल संतोषला स्टॅकवरती शांताराम. गोलंदाजी मार्कवर प्रथम षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल रवीला. इथे क्वालिफायरचा सामना आहे. बघूया
कोणता संघ या ठिकाणी विजयी ठरेल प्रश्नचिन्ह उभा आहे. नक्कीच आपल्याला शेवटच्या इनिंग मधला शेवटच्या ओव्हरचा शेवटच्या बॉलवरती आपल्याला नक्कीच कळून येईल. इथे मात्र पहिल्या बॉलवरती उडवला अगदी स्क्वेअर लागला क्षेत्ररक्षका. इथे मात्र अगदी झेलला मात्र पकडला होता, परंतु इथे मात्र नक्कीच स्लिप झाले हातामधून. बॉल बॉल मात्र सीमारेखा पार होतोय. इथे पहिल्या बॉलवरती 6 धावा पाहायला मिळतोय. अगदी परफेक्ट जंप मारले होती इथे विवेक या क्षेत्ररक्षकानं, परंतु झेलला मात्र पकडता आला नाही. इकडे मात्र नक्कीच हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने कटवून दिलंय. एकदा मात्र वेगाने काढले गेले, दुसऱ्या धावायचा प्रयत्न, 2 धावा तर काढले गेल्यात. इकडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावा मिळत आहे वैतरणी 11 या संघाला. 4 धावा काढल्या गेल्या. 5व्या धावेचा कॉल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे 4च धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पुढील बॉल. हो, अगदी इथे मात्र थोडस दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे वाईट घोषित केले पंचांना. अतिरिक्त एक वाईटच्या स्वरूपात धाव जोडली जाते. एक धाव्याने संघाचा धावफलक सध्या तरी एकने पुढे ढकललाय. 11 आकड्यावरती पाहायला मिळतोय. पण पाहतोय क्वालिफायचा सामना आहे, मस्त सामना आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल अगदी फाईन लेगला बॉलला ढकलून दिलाय. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजूनही 4 धावा पाहायला मिळत आहे. शांतारामच्या बॅटमधून या 4 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी या 15 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ते मात्र खराब ओव्हर रवी या गोलंदाजाचा ते कुठेतरी अचूक तपास होणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती एक संधी होती, ती संधी मात्र रावण 11 आवडखेडे या संघानं मिस केले. अगदी विवेक होता त्या ठिकाणी आणि बॉल परफेक्ट हातामध्ये आला होता, परंतु त्याला स्वतःचा बॅलन्स सांभाळता आला ना कारणाने इथे मात्र अजून एक चौकार. तिथे मात्र झेल मात्र सुटली गेली होती. त्यानंतर नक्कीच तोच फलंदाज मात्र आवडखेड या संघासाठी घातक ठरतोय शांतारामानी. इथे मात्र अजून एक चौथ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. कीच चांगली सुरुवात पुन्हा एकदा या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. वैतरणी 11 या संघाची षटकातील पुढील बॉल. यावेळेस थोडीशी गती कमी होती. या बॉलवरती हलकच पॉईंटच्या दिशेने बॉलला ढकलून दिले. इथे एक सिंगल धाव सध्या तरी पाहायला मिळते. एक धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 20 आकड्यावरती येऊन पोहोचला आहे वैतरणी 11 या संघाचा. अगदी यावेळीचा क्वालिफायरचा सामना आहे, दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना सध्या तरी संघर्ष करतोय. या बॅटिंगमध्ये वैतरणी 11 हा संघ आणि ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा तर पाहायला मिळत आहे. विवेक गोलंदाजी मार्क सज्ज झालाय. बघूया दुसरा ओव्हर विवेकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेला. पहिलं ओव्हर मागडं ठरलं गेलंय. ओहो, अगदी यावेळीचा पुलालांचा बॉल होता. इथे मोठा फटका खेळण्याचा नादामध्ये बीट झालाय शांताराम. अगदी यावेळेस पायामध्ये बॉल फेकी गेला होता. इथे मात्र संपर्क झाला नाही. या नसीब यावेळेस बॉल मात्र स्टंपवरती जाऊन आदळला नाही. या अन्यथा या ठिकाणा परतावा लागला असतं शांताराम या फलंदाजाला, परंतु इथे नक्कीच एक गुडलक आपल्याला पाहायला मिळतोय शांतारामचा. इथे मात्र शॉर्ट पिच बॉल अगदी आडवे बॅटने फटका बॉलला पाठवून दिला सीमा रेखा पार. इथे अजूनही एक चौकार पाहायला मिळतोय. ते कुठेतरी या रावण 11 आवडखेड या संघाच्या गोलंदाजाला एक चांगली लाईन शोधावं लागेल. एक ऑफसाईडच्या दिशेने लाईन पकडावं लागेल, कारण इथे मात्र नक्कीच प्रत्येक शॉर्ट पिच बॉलवरती मात्र मोठे फटके पाहायला मिळत आहे शांतारामच्या बॅटमधून. कुठेतरी यार्कर प्रयत्न केला पाहिजे गोलंदाजांना. अगदी यावेळेस यार्कर डिलिव्हरी अगदी यावेळेस सरळ दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय मच्छिंद्र. यावेळेस बॉलला आडवेल फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने काढली गेली आणि इकडे मात्र नक्कीच एकच धाव येईल. एक धावेने संघाचा धावफलक सध्या तरी 25 आकड्यावरती जाऊन पोहोचते.
या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 25 धावा जोडल्या गेल्या या वैतरणी 11 या संघाच्या. षटकातील पुढील बॉल. ओहो, अगदी यावेळी अचूक टप्पा शोधलाय गोलंदाज विवेकने. इथे मात्र डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. तर नक्कीच बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न चालू होता संतोष यांचा. इथे मात्र बॉलला कनेक्ट करता आला नाही, या संपर्क नाही, या सध्या तरी डॉट बॉल. त्यावेळेस एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय विवेक या गोलंदाजाचा. पुढील बॉल पुन्हा एकदा ते फुलटॉस बॉल आहे. अगदी इथे स्कोअर लेगला ढकलून दिलाय, बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार. त्यावेळेस चांगलेच फटकेबाजी पाहायला मिळते वैतरणी 11 या संघाकडून. सध्या तरी हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय संतोषच्या बॅटमधून. संघाचा धावफलक सध्या तरी 29 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल अजून एक विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळेला दुसऱ्या ओव्हरचा. इथे अगदी यारकट दिली होती, बॉल मात्र पायामध्ये हाताळवलं होतं. अगदी इथे एक लेग बायच्या स्वरूपात धाव घेतली गेली आज शेवटचा बॉलवरती. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरमध्ये 30 धावा जोडल्या गेल्यात स्कोअरबोर्डवरती वैतरणी 11 या संघाच्या. रुद्रा गोलंदाजी मार्क सज्जित झाला. इथे पहिल्या बॉलवरती मात्र हवेत बॉल पाहायला मिळतोय. अगदी जेलची संधी आणि अगदी इथे मात्र संधीचं सोनं केलं या रावण 11 आवडखेड या संघानं. ते मात्र नक्कीच रुद्रा गोलंदाजी मार्कवरती आला आणि नक्कीच पहिल्या बॉलवरती एक आपल्या संघासाठी विकेट मिळवून दिलाय. अगदी विकेटची आवश्यकता होती परंतु इथे मात्र संतोषचं विकेट मिळतोय. ते शांतारामचं विकेट मिळवणं फार गरजेचं आहे रावण 11 आवडखेड या संघाला. कारण जोपर्यंत शांताराम मैदानाच्या आतमध्ये असतो ना त्यावेळेस नक्कीच वैतरणी 11 या संघाच्या धावा येत असतात. कारण तो बॅटर अगदी विस्फोटक आहे, प्रत्येक बॉलवरती नक्कीच धावा मिळवत असतो. परंतु त्या खेळाडूचा विकेट मिळवणं थोडं कठीण देखील असतो कारण प्रत्येक बॉलवरती तो चांगल्या प्रकारे फटके खेळतोय. ते सूर्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या अगोदरच्या सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये एक छोटीशी पारी खेळली होती आणि अगदी आपल्या संघाचं समीकरण सोपं करून नॉट आउट होऊन आपल्या संघाला विजय देखील मिळवून दिला होता शांताराम आणि सूर्याने. इथे मात्र पुन्हा एकदा तीच जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल. इथे फुलटॉस बॉल. पहिल्या बॉलवरती इथे मात्र फटका खेळलाय क्षेत्ररक्षक येतोय विवेक. इथे बॉलला अडवेल, उचलेल, फेकेल तोपर्यंत एकदा मात्र वेगाने कंप्लीट होते. अगदी या बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतोय. एक रुद्राचं चांगला ओव्हर सध्या तरी पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल. अजूनही रुद्र या गोलंदाजाला या ओव्हरमधील हे 4 बॉल मात्र कुठेतरी अचूक टप्प्यावरती फेकी करावं लागेल. कारण यावेळेस स्ट्रॅकवरती सध्या तरी आपण शांतारामला पाहायला मिळतोय. कारण शांताराम हा शेट बॅटमन आहे, सलामीचा बॅटर आहे. इथे मात्र शांतारामला वेट करणं थोडंसं अवघड आहे परंतु जितका प्रयत्न करेल तितका नक्कीच चांगला ठरेल. अगदी यावेळी सरळ दिशेनं फटका. अगदी गोलंदाजाचा मात्र या बॉलवरती हात लागला गेला आणि नक्कीच बॉलची मात्र गती कमी झाली. इथे अगदी कॉटन बॉलची संधी होती परंतु स्वतः गोलंदाजीवरती रनअप घेऊन आणि बॉलला अडवणं फार कठीण असतं. परंतु इथे मात्र नक्कीच चांगल्या धाव वाचवल्या गेल्या. 3 धाव वाचल्या गेल्या. इथे एक सिंगल धाव पुन्हा एकदा जोडली जाईल. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा रुद्र या गोलंदाजा. अगदी इथे चुकीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि अगदी एक्स्ट्रा धावा सुद्धा पाहायला मिळत आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी इथे वाईट बॉल आणि या 4 धावा म्हणजे 5 धावा मिळत आहे वैतरणी 11 या संघाला. तर नक्कीच जर बॉल अडवला गेला असता तर केवळ आणि एकच धाव मिळाली असती. परंतु इकडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विकेट किपर आणि थर्ड मॅन कडून. 5 धावा येते या बॉलवरती. खराब बॉल सध्या तरी हा पाहायला मिळतोय रुद्र या गोलंदाजाचा. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल. इथे हलक्या हाताने खेळून काढले कव्हरला. अगदी बॉल हलकाचं ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाने काढले गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इकडे मात्र क्षेत्ररक्षक येतोय, बॉलला अडवलं गेलाय.
अगदी या बॉलवरती अजून एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एक त्यामुळे संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 38 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. षटकातील पुढील बॉल 5वा बॉल घेऊन जाईल रुद्र. आपण पाहतोय क्वालिफायर सामना. अगदी यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. अगदी आडवे बॅटने फटका खेळलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र खराब कॉल पाहायला मिळतोय वैतरणी 11 या संघाकडून. इथे मात्र धाव बाद होईल सूर्या, कारण इकडे मात्र नक्कीच चांगल्या प्रकारे थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे रुद्र या गोलंदाजाचा. इथे मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. एक सिंगल आणि विकेट पाहायला मिळतोय. संघाचा धावफलक 39 आकड्यावरती पाहायला मिळतोय वैतरणी 11 या संघाचा. ते मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैतरणी 11 या संघाचा नामदेव, आणि नामदेव देखील विस्फोटक फलंदाज आहे. म्हणजेच एकरताने आपण काही दिवस वैतरणी 11 या संघाची सलामीची जोडी आपण बघत होतो, परंतु इथे सध्या तरी 4 नंबरला आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर नामदेव. यावेळेस पुणे एकदा सरळ फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय खराब. क्षेत्ररक्षक बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथे अजून एक चौकार पाहायला मिळतो आहे. ती थोडीशी ग्राउंडची खराबी असल्यामुळे इथे अंदाज आला नाही आहे फिल्डरला, कारण बॉल अडथळला आणि इथे मात्र नक्कीच बॉलने उसळी घेतली आणि फिल्डरच्या डोक्यावरतून सीमारेखा पार झाला. इथे 4 धावा ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीमध्ये आपण पाहू शकाल वैतरणी 11 या संघाचा धावफलक 2 गडी बाद 43 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर पाहायला मिळतोय विवेक. 4थं षटक. ओहो, इथे मात्र पहिला बॉल जेल उडाला. अगदी सर्कलच्या आतमध्ये जेलची संधी आणि इथे मात्र नक्कीच जेल मात्र सुटला गेलाय. अगदी विवेक मात्र या जेलवरती आला होता, स्वतः गोलंदाजीवरती आहे, परंतु इथे त्याला तसं जमला नाही. अगदी थोडंसं स्लिप झाला आणि उलटी झेल टिपणं थोडंसं अवघड असतं आणि सूर्य देखील डोळ्यावरती येतोय, त्यामुळे इथे मात्र झेल कॅरी करता आले नाही या विवेक या गोलंदाजाला. सध्या तरी या पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव खर्च केले विवेक या गोलंदाजांना. षटकातील पुढील बॉल वेळेस स्ट्राईक असेल शांताराम यांच्याकडे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा विवेक यांचा. शांताराम यावेळेस अगदी मिस्टॅबिक फटका जेल हवेत आहे. अगदी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला. या बॉलवरती सध्या तरी 2 धावा काढल्या गेलाय. बराचसा वेळ यावेळेस बॉल हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचू शकला नाही. या बॉलवरती 2 धावा तर पाहायला मिळतात. या 2 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 46 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. षटकातील विवेकचा पुढील बॉल. इथे फुलटॉस बॉल अगदी यावेळेस मिस झालाय. बॉल जाऊन स्टंप वरती आदळतोय. इथे मात्र तिरफळा चित्त चे दांडे गुल झाले शांतारामचे. अगदी नक्कीच 2 सामन्यामध्ये चांगलीच खेळी करून दाखवली. यावेळेस पुणे एकदा संघासाठी एक चांगलीच खेळी करून दाखवली. 32 धावा वैयक्तिक मिळवल्या या फलंदाजांना. चांगलंच योगदान. 13 बॉलमध्ये 32 धावा, परंतु इथे आउट होऊन डगआउटच्या असलेला परतावं लागतंय, कारण इथे फुल टॉस बॉल होता. अगदी तो फुल टॉस बॉल मिस झाला आणि बॉल मात्र जाऊन स्टंपवरती आदळला आहे. इथे मात्र नक्कीच एक टर्निंग पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. आवळखेड या संघाचा एक कमबॅक छोटासा पाहायला मिळतोय, परंतु इथे या छोट्या कमबॅकला मोठा कमबॅक कसं करता येईल याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण सध्या तरी या 4थं षटक चालू आहे. धावफलकावरती 46 धावा. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक विवेक या गोलंदाजाचा. षटकातील पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढले. अगदी यावेळेस पुन्हा एकदा अभेद बॉल होता. इथे जेलची संधी. जेल मात्र सुटला गेलाय. मच्छिंदर यांच्याकडून बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. इथे अजून एक चौकार. गंगारामच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एवढा फुगलाय ते गाजा बा खाक वर करून चाललाय. हा टापर चांगला. चार धावा पाहायला मिळाला गंगारामच्या बॅटमधून. षटकातील पुढे हो हो यावेळेस पुढे एकदा उडवलाय. अगदी उंची आणि अंतर भरपूर आहे. बॉल निघून चाललाय हवाई हवाई सफर. इथे अजून एक षटकार. एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस त्याहून अजून खुश झालाय. हस मुलाचा हस ना, रागात आहे घडी. षटकातील पुढील बॉल. इथे मात्र मिस्टाविक फटका आहे. जेलची संधी.
आणि यावेळेस विवेक चूक करणार नाही. या इथे जेल पकडली गेली. तो नक्कीच एक छोटीशी पारी आपल्याला पाहायला मिळते. गंगारामच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौकार आपल्या संघाचा स्कोरबोर्ड मात्र नक्कीच 10 धाब्याने पुढे ढकलला. संघाचा धावफलक सध्या तरी 56 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. आता शेवटचा ओव्हर शिल्लक आहे अवलखेड या संघाचा. बघूया शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे. मच्छिंद्र इथे शेवटचे षटक घेऊन येतोय आणि शेवटचं षटक आता चा मारा करण्यासाठी स्टॅगवरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल नामदेव. नो स्टॅगले चंद्रकांत. तर चंद्रू शॉर्ट पिच बॉल इथे अगदी बॉल पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. इथे बीड होतोय फलंदाज नामदेव. ती सध्या तरी डॉट बॉल. मात्र मच्छिंद्र देखील एक मीडियम गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु रनअप थोडंसं मोठं आहे, थोडंसं स्पीड कमी आहे, परंतु या स्पिन पण आहे या गोलंदाजाकडे. षटकातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच फटका खेळला. फाईन लेगला इथे क्षेत्ररक्षक काय बॉलला अडवलं गेलं. एकदा मात्र वेगाने कमले. दुसऱ्या धावेचं कॉल. अगदी इथे रन आउटची संधी आहे. अगदी इथे रन आउट होईल चंद्रू. ते 5वा धक्का लागतो या वैतरण इलेव्हन या संघाला. नक्कीच ते स्ट्राईक नामदेवकडे ठेवण्याच्या नादामध्ये इथे मात्र रनआउट च्या स्वरूपात एक विकेट मिळतोय चंद्रकांत एक बॅटरचा. इस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विनायक. हो अगदी यावेळेस काय घडलंय. अगदी यावेळेस पंचाने मात्र टिपे आंबेडकर निर्णय दिलाय. हा बॉल मात्र नक्कीच चेक केला जाईल, कारण इथे नक्कीच थोडंसं बॅटर बसून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज मच्छिंदरनं, परंतु इथे परफेक्ट टप्पा आपल्याला पाहायला मिळेल का. नक्कीच हा बॉल मात्र चेक केला जातोय. ते गोलर सुद्धा समोर येतोय बॉलर, त्याच्यामुळे काय रेस दिसत नाही आणि अगदी सरळ देखील बॉल वाटतोय थोडासा बाहेर. ते पंचांचा निर्णय काय अंतिम राहील, दोन्ही पंचांनी निर्णय द्यायचा आहे. वाटल्यास तर पाहायला येऊ शकताय बॉलर समोरच आड येतोय, त्यामुळे या ठिकाणी डिसिजन थोडंसं हार्ड आहे. तर एक पंचाने येऊन बघून जायचं आहे. कारण इथे आपल्याला क्वालिफायरचा सामना पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे थोडंसं डिसिजन देखील थोडेसे हार्ड आहेत. इथे मात्र वाईट घोषित केलं जाईल. एक पंचांना आमच्या जवळ बोलवून घेतलं आणि त्यांच्यानुसार येथे मात्र वाईट बॉल घोषित केला आहे. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल वाटच्या स्वरूपात. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 58 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. ते एक मच्छिंद्रचं चांगलं ओव्हर पाहायला मिळतोय, परंतु इथे एक चुकीचा बॉल आलाय. हो अगदी यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र नक्कीच कमी गतीने बीट केलाय नामदेव या बॅटरला. अगदी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सध्या तरी या मच्छिंद्र या गोलंदाजांना 3 बॉल फेकी केले आणि केवळ 1 धाव खर्च केले. षटकातील पुढील बॉल. ओहो यावेळेस अजून एक डॉट बॉल. वाव जबरदस्त यावेळेस गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळतोय या रावण इलेव्हन आवडकडे या संघाकडून. अगदी सुरेख टप्पा यावेळेस पकडतोय मच्छिंद्र हा गोलंदाज आणि इथे फलंदाजाला मात्र बीट करतोय आणि तो देखील नामदेव. अगदी नामदेव हा मोठे फटके खेळण्यात माहीर आहे. सध्या तरी 4 बॉलवरती बॅटचा कडा देखील लागला गेला नाही आणि इथे अजून एक डॉट बॉल. वाव जबरदस्त यावेळेस गोलंदाजी.
त्यानंतर शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे 5 बॉलचा सामना केला आणि 5 बॉलवरती मात्र नामदेव या बॅटरला बॉल टच करता आला नाही. इथे मात्र नक्कीच शेवटच्या बॉलवरती ढकलून दिलाय. मिड ऑनला क्षेत्राचे काही इथे बॉल अडवला गेलाय. दुसऱ्या धावेचा कॉल पाहतोय. अगदी इथे मात्र रन आउट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस नामदेवचा बॅड लक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय, कारण गोलंदाजी देखील चांगले ठरले गेले नाही आणि बॅटिंग देखील सुद्धा चांगली केली गेली नाही. या संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 59 या आकड्यावरती. 60 धावांचा आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. रावण 11 आवडखेड या संघाला या 30 बॉलमध्ये 60 धावा चेस करायच्या आहेत. म्हणजेच एक अर्थाने पाहायला गेलं तर प्रत्येक बॉलवरती 2-2 धावा मिळवाव्या लागतील. हॅलो हॅलो. नक्कीच या ठिकाणी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. रावण 11 आवडखेड या संघाचे विवेक आणि रवी पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतोय. वैतरण 11 या संघाकडून नामदेव. पहिलाच बॉल पहिल्या ओव्हरचा इथे मात्र नक्की शॉर्ट पिच बॉल कव्हरला फटके खेळलाय. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना बॉल थांबणार नाही. या बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. अगदी इथे मात्र नक्कीच रावण 11 आवडखेड या संघाचं देखील सुद्धा 4 धाब्याने इथे संघाचं खातं ओपन होतंय. वैतरण 11 या संघाचं देखील 4 धाब्याने खातं ओपन झालं होतं आणि इथे सेम टू सेम धावा सध्या तर पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच क्वालिफायरचा सामना आहे. दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा हा सामना. षटकातील पुढील बॉल इथे नक्कीच थोडंसं खराब
वाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावेने संघाचा धावफलक सध्या तरी 5 आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटकातील पुढील बॉल इथे बॅटचा कडा लागलाय. अगदी यावेळेस जेल मात्र सुटला गेलाय. यावेळेस नाखुश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, कारण या बॉलवरती संधी आली होती आणि थर्डमॅनला इथे मात्र झेल सुटला गेला. या दीपकच्या अगदी बाळूकडून यावेळेस झेल सुटले गेले. नामदेवचा पुढील बॉल इथे मात्र नक्कीच थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी यावेळेस पुन्हा एकदा पंचाने वाईट घोषित केलंय. खराब बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एक धावेने मात्र संघाचा धावफलक सध्या तरी 6 आकड्यावरती पाहायला मिळतोय. पुढील बॉल इथे अगदी पुन्हा एकदा सफल मारण्याचा प्रयत्न केला होता. इथे संपर्क झाला नाही. अगदी यावेळेस बॉल मात्र जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. इथे अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एक पहिला बॉल मागणं ठरलं होतं, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, वाईट, डॉट. सध्या तरी हे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. आमदेव या गोलंदाजाचा अगदी यावेळेस पुन्हा एकदा थोडंसं शॉर्ट पिच बॉल होता. इथे अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतोय. अजून एक खराब बॉल, अजून एक एक्स्ट्रा धाव जोडली जाते. एकदा वेळेस संघाचा स्कोरबोर्ड मात्र एकने पुढे ढकललाय. 7 आकड्यावरती पाहायला मिळतोय रावण 11 आवडकडे या संघाचा. ओहो, इथे मात्र उडवला अगदी उंची आणि अंतर भरपूर आहे. बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे येतोय षटकार. विवेकच्या बॅट मधून हा पहिला षटकार पाहायला मिळतोय. संघाचा स्कोरबोर्ड मात्र 6 ने पुढे ढकललाय. सध्या तरी आपण धावफलक पाहायला मिळेल 13 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय रावण 11 आवडखेड हा संघ. तर नक्कीच सध्या तरी चांगली सुरुवात होती, परंतु इथे नक्कीच एक षटकारानं ओव्हर मात्र मागणं ठरलं गेलंय. अगदी यावेळेस पुन्हा इथे खराब बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक वाईट बॉल. या ओव्हरमध्ये नामदेव या गोलंदाजांना सध्या तरी 4 वाईट बॉल फेकी केले, म्हणजे अतिरिक्त 4 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. यावेळेस बॅटचा कडा आहे. थर्ड मॅनला पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षक दोरवरती आहे. बॉलचा पाठलाग करताय. अगदी यावेळेस बॉलला अडवलं गेलाय. या बॉलवरती 2 धावा तर काढल्या गेल्या. या 2 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो या 16 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अगदी आजच्या दिवसामध्ये अगदी बॅड लक आपल्याला पाहायला मिळतोय. नामदेव या गोलंदाज अगदी उत्कृष्ट गोलंदाज आहे, परंतु सकाळपासून गोलंदाजीमध्ये आणि बॅटिंगमध्ये काहीच काम करता आला नाही या नामदेव यांना. प्रत्येक गोष्टीमध्ये तो मागणं ठरत गेलाय. बॅटिंगमध्ये देखील बॅड लक ठरत गेलाय. आणि इथे ओव्हरच्या शेवटचा बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा पाहायला मिळते. अजूनही 24 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. 16 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत रावण 11 आवडखेड या संघाच्या. इथे दुसरं षटक हाताळणं फार गरजेचं, आणि इथे मात्र नक्कीच कमी धावा खर्च करणं गरजेचं आहे. इथे मात्र दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय चंद्रकच्या माध्यमातून. नक्कीच ही जोडी मात्र नक्कीच चांगलीच आपल्याला पाहायला मिळते. रावण 11 आवडखेड या संघाची विस्फोटक आहे. चांगली सुरुवात करून देत आहे आपल्या संघासाठी, आणि या सामन्यामध्ये देखील चांगली सुरुवात करून दिल्या रवी आणि विवेकने. सध्या तरी इथे खराब बॉल पाहायला मिळतोय या चंद्र या गोलंदाजाचा. एक वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव जोडली जाते. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 17 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. चंद्रकांत यांचा षटकातील पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी यावेळी सफल झाला होता पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल पडल्यानंतर अगदी खालच्या खाली राहिला. इथे सध्या तरी हा पहिला बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. खराब सुरुवात झाली होती. चंद्रू या गोलंदाजाचे पहिला वाईट घोषित केलं होतं, त्यानंतर हा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डॉट बॉल चूक टप्प्यावरती फिकी केला होता. इथे मात्र नक्कीच रवीला बीट केलं होतं, परंतु इथे पुढील बॉल अगदी खेचून काढलाय. स्क्वेअर लेगला ढकलून दिलं. एकदा मात्र वेगाने काढले गेले. इथे बॉल अडवला गेलाय. विनायकच्या माध्यमातून आपल्याला हे बॉल पाहायला मिळतोय. अडवला गेलाय तो. अगदी इथे एकच धाव येते. या एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 18 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पुढील
पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल चंद्रकांत. हो इथे मात्र कव्हरला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे मात्र 6 धावा आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त फटका यावेळेस ऑफ साईडच्या दिशेला. अगदी मोठा ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ साईडच्या दिशेने, परंतु इथे नक्कीच तो 60-65चा अंतर मात्र पार करून इथे रवी या बॅटरनं विवेक या बॅटरने मात्र आपल्या संघासाठी 6 धावा मिळवून दिलाय. फार अवघड असतं ऑफ साईडला षटकार ठोकणं, परंतु इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं एक षटकार. षटकाची सर्कल मर्यादा संपली गेली. 24 धावा. ओहो इथे अजून एक कव्हरला फटका आहे आणि इकडे मात्र पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेचं कॉल अगदी बघता बघता 2 धावा मात्र वेगाने काढल्या गेल्या. इकडे मात्र नक्कीच प्रेक्षकाने कळवायचं आहे काय नक्कीच बॉल आडला गेलाय का नक्कीच चेक केलं द्यायला. हा बॉल मात्र चेक केला जाईल. नक्कीच चांगलं फील्ड केलं गेलं होतं, परंतु इथे जर बॉल बाउंड्रीला टच झाला असेल तर नक्कीच इथे मात्र चौकार दिला जाईल. यस चौकार. बाउंड्री टच झालेला आहे. इथे 4 धावा रवानी 11 आवडकडे या संघाला दिले जातील. नक्कीच योग्य निर्णय. नक्कीच काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. इकडे टीव्ही अंपायर आहे, सगळ्या गोष्टीवरती पर्याय आहे, त्यामुळे कोणी चिडचाड करायचं नाही. या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल चंद्रकांत. इथे अगदी यावेळेस पुन्हा एकदा दूरवरती ठेवलाय. अगदी इथे अजून एक खराब बॉल पाहायला मिळतोय. अजून एक चुकीचा बॉल. अतिरिक्त एक धाव मिळते. वाढच्या स्वरूपात एकदा वेळी संघाचा धावफलक सध्या तरी 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. ओहो यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक काय शांताराम, परंतु इथे शांताराम बॉल अडवू शकला नाही. या बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे अजून एक चौकार. ती 30 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चंद्रकांत या गोलंदाजाचा सामना करेल विवेक. अगदी 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 यावेळी शार्क डिलिव्हरी होती. इथे मात्र मोठा फटका खेळता आला नाही. शेवटचा बॉल मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रावण 11 आवडखेड या संघाचं समीकरण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 आकड्यावरती. आता मात्र समीकरण 18 बॉलमध्ये अगदी 27 धावांची आवश्यकता आहे. जर याच प्रकारे धावा येत राहिले तर नक्कीच रावण 11 आवडखेड हा संघ विजय होऊ शकतोय, परंतु इकडे मात्र नक्कीच वैतरणी 11 या संघाला 2 ओव्हर कुठेतरी चांगले काढावे लागतील तरच समीकरण अवघड होऊ शकतोय. कारण या ओव्हरमध्ये जरी कमी धावा आल्या तरी अजूनही 2 ओव्हर शिल्लक असतात, म्हणजे त्या 2 ओव्हरमध्ये अजूनही कव्हर करू शकताय ती क्षमता आहे या दोन्ही फलंदाजामध्ये. इथे मात्र जोडी तोडणं फार गरजेचं आहे, परंतु इथे अजून जोडी मात्र तोडू शकले नाही या वैतरणी 11 या संघाचे गोलंदाज. सध्या तरी इथे गोलंदाजीवरती मार्क झालाय दीपक किंवा गोलंदाज. नक्कीच दीपक या गोलंदाजानं आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगलं काम करून दिले आपल्या संघासाठी, परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी चांगलं काम करणं गरजेचं आहे कारण क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. ओहो इथे पहिल्या बॉलवरती उडवलाय, सरळ दिशेने बॉल निघून चाललाय. हवाई हवाई सफर. इथे मात्र टोकलाय षटकार. या पहिल्या बॉल मात्र महागडं ठरलं जातोय दीपक या गोलंदाजाचा. अगदी यावेळेस वाईट यार्कर दिली होती, परंतु इथे बॅटर रवीने परफेक्ट टायमिंग जुळवलं. अगदी मागे स्वतःला झोकला आणि बॅट यावेळेस परफेक्ट टायमिंगनं बॉलला मात्र स्टेट डाईव्हला फेकून दिलाय. ती 6 धावा जोडले जातील. या 6 धावेने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी 39 आकड्यावरती पाहायला मिळतोय. तो इथे नक्कीच गोलंदाजावरती एक प्रेशर असेल कारण पहिल्या बॉल मागणं ठरल्यानंतर
5 बॉल फिकी करायचे असतात आणि 5 बॉल बीट करणं म्हणजे फार अवघड. इथे हलक्या हाताने खेळून काढलाय. लेग साईडच्या दिशेने एक धाव मात्र काढली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, परंतु इकडे मात्र चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. विनायकच्या माध्यमातून एक सिंगल धाव सध्या तरी या बॉलवरती पाहायला मिळते. दीपकच्या षटकातील पुढील बॉल, तिसराच बॉल. अगदी यावेळी साचूक टप्पा शोधला, अगदी यावेळेस बीट केलाय विवेक या फलंदाजाला. डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतो. नक्कीच इथे मात्र दीपक हा गोलंदाज थोडंसं नर्वस असेल, थोडंसं टेन्शन असेल, कारण पहिला बॉल मागणं ठरला गेला, त्यानंतर एक सिंगल आणि डॉट. परंतु अजूनही या गोलंदाजाला 3 बॉल हाताळायचे आहे, म्हणजे हे 3 बॉल अजूनही डॉट काढणं फार अवघड. ओहो, यावेळेस मात्र अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु पंचांना यावेळेस थोडंसं यावरती डाऊट आहे. नक्कीच टीव्ही अंबेडकर निर्णय दिला गेला. इथे हा बॉल मात्र चेक केला जाईल. अगदी यावेळेस यस, इथे अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय दीपक या गोलंदाजाचा. इथे मात्र युवा गोलंदाज नक्कीच चांगलंच योगदान देतोय आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी सध्या तरी. पहिला बॉल मागणं ठरल्यानंतर पुन्हा एकदा चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळतोय. हो, यावेळेस पुन्हा इथे कव्हरला फटका खेळला. इकडे मात्र क्षेत्ररक्षक गंगारामला आपल्याला पाहायला मिळतोय. गंगारामने यावेळेस बॉलला अडवलं गेलं. या बॉलवरती मात्र एक सिंगल पाहायला मिळते. एक धावाने संघाचा स्कोरबोर्ड सध्या तरी एकने पुढे ढकलल्या. 41 आकड्यावरती. अजूनही समीकरण 13 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल दीपक. सामना करीला रवी टू दीपक. यावेळेस मात्र वेगाने बॉल फेकी केलाय. अगदी इथे रवीला बीट केलाय. इथे डॉट बॉल सध्या पाहायला मिळतोय. अगदी या गोलंदाजांना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नक्कीच सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलेलं आहे, कारण इथे नक्कीच पहिला बॉल मागणं ठरल्यानंतर पुन्हा एकदा चांगला एक मोठा कमबॅक करून 5 बॉल चांगल्या अचूक टप्प्यावरती फेकून आणि एक चांगला ओव्हर सध्या तरी पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. आता समीकरण येऊन राहिले 12 बॉल आणि 19 धावा. म्हणजे इथे मात्र नक्कीच जर दीपकला अजून एक ओव्हर द्यायचे असेल तर एक ओव्हर कुठेतरी एक चांगली काढली पाहिजे. आता यावेळेस स्वतः कर्णधार शांताराम गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. नक्कीच म्हणजे इथे शांताराम येतोय चौथे षटक घेऊन, म्हणजे शेवटचे षटक नक्कीच दीपककडे असेल, कारण इथे दीपकनं तिसरं ओव्हर चांगल्या प्रकारे अचूक टप्प्यावरती फेकी केले. परंतु इथे शांतारामला कुठेतरी चांगलेच कामगिरी करावं लागेल. या ओव्हरमध्ये कमी धावा खर्च करावा लागेल तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल, कारण अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाहेर मिळते. रावण 11 आवडकडे या संघाची इथे खराब बॉल पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल वाईट. अतिरिक्त एक धाव जोडली जाते. ते रवी आणि विवेकची एक चांगलीच 42 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. सध्या तरी विवेक हा 27 धावांवरती खेळतोय. इथे मात्र कव्हरला फटका खेळलाय. अगदी यावेळेस धावा मिळत आहे. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. बॉलचा पाठलाग करतोय बाळू. इथे मात्र बॉलला आडवेल उचलेल फेकेल तोपर्यंत नक्कीच इकडे मात्र 2 धावा तर वेगाने काढल्या गेल्या. या 2 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 2 ने पुढे ढकललाय. 44 हा आकडा सध्या तरी पाहायला मिळतोय. षटकातील शांतारामचा पुढील बॉल. इथे फुल टॉस बॉल आहे. अगदी यावेळेस डिक्लेअर झोन मध्ये बॉलला ढकलून दिले. इथे 2 धावा येतील. या 2 धावाने संघाचा धावफलक सध्या तरी 46 आकड्यावरती जाऊन पोहोचला आहे. तर सध्या तरी शांतारामचं चांगलं ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी खराब सुरुवात झाली होती. पहिला वाईट दिलं होतं, त्यानंतर 2 बॉलवरती 4 धावा सध्या तरी खर्च केला आहे. हा ओव्हर कुठेतरी कमी धावांचा आला तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये चांगला सामना पाहायला मिळेल. इथे मात्र मिडऑफला फटका खेळला. इथे क्षेत्ररक्षक चंद्रकांत इथे बॉलला अडवला. अगदी यावेळेस थ्रो देखील चांगल्या प्रकारे केला गेला आणि इकडे मात्र नक्कीच थ्रो मात्र सुटला गेला आणि एक चोरटी धाव अजून एक आपल्याला पाहायला मिळते आहे. ह्या धावा कुठेतरी रोखल्या पाहिजे वैतरणा 11 या संघाला, कारण अतिरिक्त धावा मिळत आहे. अगदी थ्रोच्या देखील मिसफिल्डिंगच्या वाढच्या ह्या धावा जर रोखल्या तर नक्कीच चांगले धावा पाहायला मिळतील आपल्याला.
ओहो, इथे बॅटचा कडा आहे. अगदी थर्ड मॅनला इथे झेल पकडला गेला आहे. इथे पहिला मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळतोय रावण 11 आवडखेड या संघाचा. परंतु त्यानंतर बड्डे बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय श्यामभाऊ वारगडे. नक्कीच सकाळपासून या खेळाडूने नक्कीच चांगलंच मैदान गाजवलंय, चांगली फटकेबाजी दाखवली. परंतु इथे मात्र खूप महत्त्वाचा हा सामना आहे आणि इथे मात्र चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे. नक्कीच बड्डे बॉय आहे, वाढदिवस आहे या खेळाडूंचा आणि सकाळपासून नक्कीच चांगला आनंदी खेळ करून दाखवला या खेळाडूने. परंतु इथे हा क्वालिफायरचा सामना, इथे जर बक्षीस पात्र ठरायचं असेल तर इथे मात्र चांगली कामगिरी करावं लागेल. सध्या तरी कमबॅक एक छोटासा पाहायला मिळतोय. वैतरणी 11 या संघाकडून अगदी यावेळेस बीट केलं होता श्याम या फलंदाजाला. परंतु इथे नक्कीच गुड लक आपल्याला पाहायला मिळतोय श्याम यांचा. अगदी यावेळेस रनआउट सुद्धा अजून एक संधी होती, म्हणजे या बॉलवरती दोन संध्या मिस झाल्या. एक नक्कीच इथे जर बॅटरच्या अंगाला बॉल लागला नसता तर इथे स्टंप देखील झाला गेला असता. परंतु तिथं नक्कीच गुड लक श्याम यांचा. परंतु त्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये तिथे थ्रो देखील चांगला आला होता, परंतु सूर्याला मात्र तिथे थ्रो पकडता आला नाही. तिथे एक रनआउटची संधी होती. इथे मात्र 2 धावा जोडल्या गेल्या. ओहो, इथे मात्र उडवला अगदी पट्ट्यात बॉल, बॉलला पाठवून दिलाय, बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे ठोकलाय षटकार श्याम या फलंदाजांना. बड्डे बॉय इथे नक्कीच आपल्या संघाला मात्र आनंदित करतोय. संघाचा धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचतोय 56 या आकड्यावरती. अजूनही 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 4 धावा. इथे मात्र दीपक पुन्हा येतोय गोलंदाजी मार्गावरती. शेवटचं षटक. इथे मात्र दीपकला हे 4 धावा कुठेतरी रोखावं लागतील. 6 बॉल आहेत आणि 4 धावा रोखायच्या आहेत. पहिलाच बॉल, इथे मात्र पहिलाच बॉल अगदी अचूक टप्प्यावरती फिकी केलाय. परंतु पुन्हा एकदा क्लोज डिसिजन आहे. पुन्हा एकदा पंचांनी मात्र टीपी आंबेडकर निर्णय दिला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा हा बॉल मात्र चेक केला जाईल, कारण आपण पाहतोय क्वालिफायरचा सामना. इथे दोन्ही संघासाठी हा खूप महत्त्वाचा हा सामना आणि नक्कीच इथे मात्र अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली आहे या ओव्हरमध्ये. यस, डॉट बॉल. पहिलाच बॉल मात्र अचूक टप्प्यावरती फिकी केलाय दीपक या गोलंदाजानं. सध्या तरी या सलामीचा बॅटर रवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. स्ट्राईकवरती सध्या तरी पाहायला मिळतोय रवी. षटकातील पुढील बॉल दीपक या गोलंदाजाचा. इथे पुन्हा एकदा बॅटचा कडा आहे. अगदी यावेळेस पुन्हा एकदा थर्ड मॅनला झेल पकडले गेले. इथे अजून एक टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. एक छोटासा कमबॅक वैतरणा 11 या संघाकडून. नक्कीच वैतरणा 11 हा संघ शेवटपर्यंत मात्र जिद्द सोडत नाही. इथे जरी कमी धावा असल्या तरी अजूनही नक्कीच चांगला संघर्ष करतोय, अजूनही चांगलंच लढतोय. अगदी यावेळेस अजूनही समीकरण 4 बॉल आणि 4 धावा. इथे मात्र नक्कीच दीपक या गोलंदाजांना पहिला बॉल मात्र डॉट काढला गेला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती बॅटचा गडा लागून अगदी रवी या फलंदाजाचा थर्ड मॅनला झेल पकडली गेली. इथे 2 डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतोय. तो इथे न्यू बॅटर रवीची जागा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बाळू. नक्कीच बाळू या फलंदाजानं सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये एक चांगली छोटीची पारी खेळून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. परंतु इथे अजून एक चांगली संधी आली आपल्या संघाच्या आणि गावाचा हिरो बनण्यासाठी. जर हा सामना जिंकला तर नक्कीच अवळखेड हा संघ बक्षीस पात्र ठरू शकतोय. परंतु इकडे मात्र गोलंदाज दीपक अगदी फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. इकडे अजून एक दांडी 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 गोल. अजून एक बॅक टू बॅक दुसरा विकेट. वाह, जबरदस्त यावेळेस लाजवाब गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. युवा गोलंदाज अगदी मी सकाळपासून म्हणत आलोय, या गोलंदाजाने अगदी आनंदित करून ठेवलंय आजच्या दिवसामध्ये.
56 धावा सध्या तरी स्कोरबोर्ड होती लागले गेले. अजूनही मात्र 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. ते पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रुद्रा. मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्टॅगवरती सध्या तरी रुद्राला आपण पाहू शकाल. यावेळेस अगदी अचूक आणि सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय दीपकच्या षटकातील पुढील बॉल. ओहो यावेळेस मात्र अजून एक वाव जबरदस्त गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते. दीपक या गोलंदाजीची लाजवाब. वाह भाई वाह क्या गोलंदाजी आहे. इथे मात्र अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अगदी यावेळेस टाईट सामना आलेला आहे. वैतरणा वर्सेस रावण 11 आवडखेड. इथे मात्र आता समीकरण 2 बॉल आणि 4 धावा. इथे मात्र सामन्यांना स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल दीपक, परंतु इथे मात्र नक्कीच थोडंसं दीपक रनअप मध्ये बोलचक होत्याने पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन जाईल. आपण पाहू शकाल सामना क्वालिफायरचा सामना आहे. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, अटॅक आनेवाला सामना. वैतरणा 11 वर्सेस रावण 11 आवडखेड. 2 बॉल आणि 4 धावा. स्टॅक वरती सध्या तरी फलंदाज रुद्राला आपण पाहू शकाल. पुढील बॉल यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले. अगदी इथे मात्र बॉल अडवले गेले. एकदा मात्र वेगाने काढले गेले. अगदी 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 या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. अजूनही हा सामना मात्र दोन्ही संघाकडे आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे टेंगे टेंगे हार्ट ब्रेक. 1 बॉल आणि 3 धावा. 1 बॉल 3 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल दीपक. ह्यावेळेस युवा गोलंदाजांना अगदी आनंदित ठेवलंय आजच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना. अजूनही मात्र नक्कीच शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि इथे विजयासाठी रावण 11 आवडखेड या संघाला 3 धावांची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. सध्या तर या बड्डे बॉय आपण स्टॅगवरती पाहू शकाल श्याम यांना. आणि नक्कीच बड्डे बॉय या फलंदाजांना देखील सकाळपासून आपल्या संघाला आणि प्रेक्षकांना देखील आनंदित ठेवले गेले. परंतु इथे मात्र नक्कीच एक युवा गोलंदाज आणि एक बड्डे बॉय ओल्ड मॅन समोर आमने सामने. 1 बॉल आणि 3 धावा. 1 बॉल 3 धावा. ओहो इथे मात्र फटका अगदी सजवलाय, परंतु इथे हवेत बॉल. किती धावा मिळतात. एकदा मात्र वेगाने काढले गेले. इकडे मिस फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव, दुसरा धावायचा प्रयत्न आणि तिसरा धावायचा प्रयत्न आणि इकडे रन आउट. म्हणजे जिथे आपल्याला सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल. वाव काय खेळी करून दाखवली बाबा दोन्ही संघाने. यावेळेस दोन्ही संघ मात्र मागे सरले नाहीये. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत लढत राहिलेस. इथे मात्र अगदी दोन्ही संघाचे समान धावा झाल्यात. म्हणजे इथे सुपर ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच इथे जर नामदेवने जर झेल पकडला असता तर इथे नक्कीच वैतरणी 11 हा संघ जिंकला असता. परंतु आपण सकाळपासून बघत आलोय नामदेव या खेळाडूंचं अगदी बॅड लक आहे. फिल्डिंगमध्ये, बॉलिंगमध्ये, बॅटिंग लाईनीमध्ये अगदी एकही गोष्ट चांगली ठरली गेली नाही आणि शेवटचे